हे पापड बघा किती क्रिस्पी झाले आहे ना, खूप चौपट फुलले आहे आणि क्रिस्पी असे झालेले आहे. कशाचे बनलं आहे ते पुढे मी सांगते. चला तर मग वेळ न घालवता तिला सुरुवात करू. इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कप रवा घेतला आहे. 2 चमच गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 वाटी आपल्याला ग्राइंड करताना पाणी टाकून घ्यायचं आहे. छान मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर छान बारीक वाटल्यानंतर हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून टाकायचं आहे. पॉटला थोडंसं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. साधारण इथे 3 वाटी पाणी मला लागलेलं आहे. व्यवस्थित असं पाणी टाकल्यावर ढवळून घ्यायचं आहे. इथे हे मिश्रण थोडं घट्ट वाटत आहे. त्यानंतर 1 ते सव्वा वाटी पुन्हा मी पाणी टाकलं आहे. एकूण 3.25 वाट्या मला इथे पाणी लागलेलं आहे. बघू शकता आता तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बरोबर झालेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जाणार आहे बारीक चिरलेला कढीपत्ता. छान फ्रेश कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे, यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जाणार आहे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स. त्यानंतर जाणार आहे अर्धा चम्मच जिरं. व्यवस्थित तिन्ही जिन्नस आपल्याला मिश्रणामध्ये ढवळून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे बघा. या पद्धतीचं हे आपलं बॅटर असलं पाहिजे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची, घरातली कुठलीही प्लेट घ्यायची. मीडियम साईजची इथे मी प्लेट घेतली आहे. प्लेटला तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही. असंच 1 ते 1.5 चम्मच आपल्याला इथे छोट्या चमच्याने 1 ते 1.5 चम्मच आपल्याला इथे बॅटर पसरून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सर्व बाजूला पसरून घ्यायचं आहे. 2 प्लेटा मी इथे करून दाखवल्या आहे. अशाच प्रमाणात आपल्याला अशाच पद्धतीने हे सर्व प्लेटा करून घ्यायचे आहे. दुसरी प्लेट इथे करून दाखवत आहे. 1 ते 1.5 चम्मच बॅटर घेतलं आहे. व्यवस्थित असं प्लेटमध्ये पसरून घेतलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 1 मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी छान उकळलं पाहिजे असं हे पाणी तयार करून घ्यायचं आहे. छान पाणी ठेवलं आहे, स्टँड ठेवला आहे. छान गरम झालं आहे पाणी आता. त्यानंतर आपली जी सारण टाकलेली प्लेट आहे ते यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि साधारण 1 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. बघू शकता छान वाफलेलं आहे. हे आपल्याला प्लेट काढून घ्यायची आहे आणि या जागी दुसरी प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे. ती पण प्लेट आपल्याला 1च मिनिट आपल्याला वाफवून घ्यायची आहे. 1 प्लेट काढल्यानंतर दुसरी प्लेट लगेच ठेवून द्यायची आहे आणि त्याला पण 1 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. प्रत्येक प्लेटसोबत 1-1 मिनिट आपल्याला प्रत्येक प्लेट वाफवून घ्यायची आहे. त्यानंतर जी गरम प्लेट आहे वाफवलेली ते थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. एक टोप घ्यायचा, त्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि 1 ते 2 सेकंद आपल्याला हे प्लेट थंड पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित अशा कडा सोडून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने हे कडा सोडत आहे आणि सहज निघतात हे पापड. काहीच जास्त भारी काम नाही आहे हे काढणं पापड. सहज निघतात. जर आपले पापड छान वाफवलेले असले ना तर 1 मिनिटात छान वाफवले पण जातात. असं काहीच नाही. 1 मिनिटाच्या वर नाही ठेवायचं, लगेच वाफवले जातात आणि छान बघू शकता इथे कडा सोडून घेतला आहे आणि पापड अलगद हे काढून घेतलं आहे. एक प्लास्टिक शीट घ्यायची आहे, त्यावर हे पापड ठेवून घ्यायचे आहे आणि रात्रभर किंवा 1 दिवस हे फॅनखाली सुकून घ्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे कडक उन्हामध्ये टाकून घ्यायचे आहे. याच पद्धतीने मी सर्व पापड करून घेते आहे आणि बघू शकता छान असे मोठ्या साईजचे पापड मी बनवले आहे. तुम्ही इथे छोट्या साईजचे सुद्धा पापड बनवू शकता. दुसरी प्लेट काढून दाखवत आहे. दुसरी प्लेट घेतली, गरम प्लेट, ते थंड पाण्यात टाकले आहे. त्याच्या पण कडा सोडून घ्यायचे आहे आणि बघू शकता इथे तुम्ही काहीच वेळ लागत नाही. लगेच सहज निघतात हे पापड आणि करायला अगदी सोपे आहे. आणि बघा चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित अशा कडा सोडून घेतल्या आहे आणि व्यवस्थित असा पापड आपल्याला काढून घ्यायचा आहे. जर थोडा पातळ असेल तर थोडंसं हळू हाताळायचं आहे. पापड हे फाटू शकते, त्यामुळे अलगद काढायचं आहे आणि प्लॅस्टिकच्या शीटवर हे व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेतले आहे. 1 दिवस छान फॅनखाली सुकून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी 1 दिवसाची छान ऊन द्यायची आहे. आपले पापड छान वाळल्या जातात आणि वर्षभरासाठी हे आपण स्टोअर करू शकतो. एक साईड सुकल्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे वाळून घ्यायचे आहे. छान कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस छान ऊन द्यायचे आहे. अगदी आपले सोप्या पद्धतीने पापड तयार होतात. बघू शकता तुम्ही इथे
छान वाळले आहे पापड, एक दिवस छान ऊन दिली आहे, कडक ऊन दिली आहे. त्यानंतर बघू शकता पापड किती छान वाळलेला आहे. त्यानंतर यामधले काही पापड मी तळून दाखवत आहे. गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये छान तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि पापड सोडून घ्यायचे आहे. बघू शकता किती चौपट असा फुललेला आहे पापड. इथे पापड खारसुद्धा वापरला नाही किंवा सोडासुद्धा वापरला नाही तरी असे चौपट फुलतात पापड. नक्की या पद्धतीने यावर्षी हे पापड नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.